जय श्रीराम. रामनवमीच्या निमित्ताने जमलेल्या सर्व रामभक्तांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सत्राची सुरुवात आपण एका धूननी करणार आहोत आणि धून सांगणार आहे स्वरदा देशपांडे. ओम श्री राम जय जय राम. 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 ओम श्री राम जय जय. नवमी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिन. हा दिन विशेष का आहे तर भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. थोडक्यामध्ये भगवंतांनी आपलं पूर्ण चरित्रकार्यच या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आणि भक्तांना आश्वस्त केलं आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय वाढेल त्यावेळेला मी जन्म घेईन आणि विनाशायमचं दुष्कृताम करीन. त्याचबरोबर परित्राणाय साधूनाम आणि धर्मसंस्थापनाय हे कार्य मी करणार आहे. दुष्प्रवृत्तींचा नाश, सज्जनांचं रक्षण आणि धर्मसंस्थापनेसाठी अनेक संतांच्या रूपाने भगवंत जन्म घेतात. त्यानुसार या पवित्र भारतभूमीमध्ये अनेक संतांनी जन्म घेतला आहे व भगवान श्रीकृष्ण व भगवान श्रीराम या रूपांनी जन्म घेऊन दुष्टांचं निर्धारण केलं आहे. कृष्णावतारात कंसाचं आणि अनेक राक्षसांचं, तसेच श्रीरामांच्या अवतारात रावणाचं यांनी दहन केलं आहे. नुसतं हेच त्यांचं कार्य नाही आहे तर भक्तांच्या अंतःकरणात असलेल्या भक्तीला, प्रेमाला भगवंतांनी श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या रूपाने भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. त्यामध्ये भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णांच्या बाललीला या अलौकिकच आहेत.
अनेक भक्तांना भगवंतानी या रूपांमध्ये कृतकृत्य केले आहे. त्यामध्ये राम अवतारामध्ये शबरी, जटायू आणि भृशुंडी नावाचा कावळा असे विविध मानवेतर आणि मानव योनीतले भक्त आहेत, त्यांचं समाधान केलेलं आहे. रामनवमी हा पवित्र दिवस, ज्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म भारतभूवर झाला. श्रीरामचरित्राचे भारतीय मनावर विशेष प्रभाव आहे. किंबहुना भारतीय संस्कृतीतच श्रीराम आणि श्रीकृष्ण हे जोडले गेलेले आहेत. जेव्हा आपल्याला आठवत असेल टी व्हीवर रामायण किंवा महाभारत चालायचं, तेव्हा एखाद्या घरी टी व्ही असेल तिथे आपण सगळे जमायचो आणि तिथे रामायण पाहायचो, महाभारत पाहायचं. आणि त्यावेळेला रस्ते ओस पडलेले असायचे. एवढा प्रभाव रामायणाचा आणि महाभारताचा भारतीय मनावर आहे. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरी वात उष्ण हे किती. दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, दोन प्रहरी काग शिरी सूर्य तांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. आपल्याला या ओळी परिचित आहेत. किंबहुना गीत रामायणात राम जन्मला ग सखे राम जन्मला हे गीत माहिती नसलेले रामभक्त मराठी मन बहुधा नसेलच. ग. माडगुळकरांच्या लेखणीतून उतरलेलं आणि सुधीर फडकेंनी स्वरबद्ध केलेलं हे गीत आजही आपल्या मनावर राज्य करतं. हे गीत आज आपण ऐकणार आहोत. प्रभू श्रीरामांचे अलौकिक चरित्र वाल्मिकी ऋषींनी श्लोकबद्ध केलं. पुढे तुलसीदासांनी रामचरित्र मानस रचलं आणि रामायणातील बालकांडात प्रभूंचा जन्म व त्यांच्या लीलांचं रसभरीत वर्णन त्यांनी केलं आहे. ह्या व इतर काही रामायणांचा आधार घेत त्यातील सूक्ष्म अर्थछटा व सुंदर भावछटांनी नटलेल्या कथाप्रसंगाने सरस रामायणाची निर्मिती स्वामीजींनी केली. या सर्व रामायणांचं एकत्रीकरण करून सरस रामायणाने पुन्हा जन्म घेतला. त्यातील एक कथा आपण थोडक्यात बघूयात. प्रभूंची बाललीला आहे. एक भृशुंडी नावाचा युवक असतो आणि तो लोमश ऋषींकडे जात असतो. म्हणजे लोमश ऋषी हे ज्ञानी तत्त्वज्ञानी त्या काळचे, त्यांच्याकडे तो तत्त्वज्ञान ऐकायला जात असतो. आणि हा भृशुंडी जो असतो तो थोडा भक्तिपरायण अंतःकरणाचा असतो. होतं असं की लोमश ऋषी जेव्हा तत्त्वज्ञानाच्या अशा कथा किंवा तत्त्वज्ञानाचा उपदेश देत असतात, हा भृशुंडी सारखा त्यांना इंटरप्ट करत असतो की भक्तीच्या अंगाने सांगा किंवा काय वेगळं सांगा असं. त्याला म्हणजे थोडकं कोरडं तत्त्वज्ञान नको असतं. होतं असं की लोमश ऋषींना हे सारखं इंटरप्शन करणं आवडत नाही. मग ते रागवतात. आता पूर्वीचे ऋषी रागवले की शाप द्यायची आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे तशी शापाची लिस्ट तयार असते की कोणाला शाप देऊन काय करायचं. तर तसं ते लोमश ऋषी रागावतात आणि त्याला कावळा करतात. म्हणजे आपल्याकडे पण लिस्ट असते की कोणाला कावळा करायचं, मांजर करायचं, पण आत्ता ते शक्य नाही आहे. गमतीचा भाग सोडला तर आपण असं धरूया की तो कावळा होतो. कावळा झाल्यावर त्याला खूप आनंद होतो आणि तो लोमश ऋषींना नमस्कार करतो की मी आता इथनं जातोय. तर लोमश ऋषींना आश्चर्य वाटतं की अरे मी तुला मानव योनीतनं अशा नीच योनीत टाकलेल्या कावळ्याच्या योनीत तर तू एवढा आनंदी का झालास. तर तो म्हणतो की प्रभू रामचंद्रांनी पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे आणि मी कावळा होऊन त्यांच्या आजूबाजूला वावरणार आहे. म्हणजे केवढा त्याचा अंतःकरणाचा भाव आहे की तो असं प्रगट करतो की सामान्य लोकांना म्हणजे भक्तांना म्हणजे प्रभू रामचंद्रांपर्यंत जायचं तर त्यांच्याकडे पहारेकरी असतील, बाल रूपात आहेत, तर त्यांची माता असेल, त्यांचे पिता असतील, कोणाला त्यांच्या जवळ यायला मिळणार नाही आहे, असं सगळे सिक्युरिटी गार्ड्स वगैरे असतील. पण तुमच्या ह्या शापाने मला डायरेक्ट प्रभू रामचंद्राचा ॲक्सेस मिळालेला आहे. मी त्यांच्या आजूबाजूला कावळा बनवून फिरीन आणि मला त्याच्यात आनंद मिळणार आहे. तसा तो कावळा बनवून प्रभू रामचंद्रांच्या इथे येतो. आणि मग श्रीरामांच्या बाललीला चालू होतात की बागेमध्ये प्रभू रामचंद्र खेळत आहेत, लाडू खात आहेत. तर लाडवाचे काही तुकडे ते असे बाजूला टाकून देतात. मग हा येऊन ते लाडू खाणार किंवा त्यांच्या अवतीभोवती फिरणार. अशा लीला चालू असतात. त्याच्यात एक भक्तिप्रसंग आहे, तो मी थोडक्यात वाचून दाखवतो की तो प्रभू रामचंद्रांच्या जवळ जातो आणि तेव्हा रामचंद्र त्याच्यापासून दूर जातात आणि जेव्हा तो दूर जातो ते रामचंद्र त्याच्या जवळ येतात. असं त्यांचा खेळ बराच वेळ चालू राहतो. थोड्या वेळाने मी मात्र खरंच लांब, मग त्याला कंटाळा येतोय काय किती वेळ असं खेळत बसणार नव्हतं. मी थोड्या वेळाने मी खरंच लांब उडून जायला लागलो तर राम बाहू पकडून मला पकडायला येत होता. त्याचे हात माझ्या जवळजवळ येत तेव्हा मी उडून जाईल. मी कितीही दूर उडलो. आता गंमत बघा, म्हणजे लहान बाळ आहे आणि तो कावळा आहे. एक कावळ्यांचा स्पीड आपल्याला माहिती आहे. जरा त्यांना अशी भीती वाटली की ते उडून कुठेतरी दूर जाऊन बसतात. तो म्हणतो की मी कितीही दूर अडवलं तरी ते दोन हात 2 बोटांच्या अंतरावर होतेच, म्हणजे जवळ होते माझ्या. जगात कितीही दूर उडालो तरी ते 2 हात माझ्या 2 बोटांच्या अंतरावर होतेच.
तर मग मी मोहरा फिरवून त्यांच्याकडेच तोंड करून उडू लागलो. दशरथाच्या अंगणात रामांच्या जवळ गेलो. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, तुला काय कळलं? म्हणजे आता ही जी लीला झाली आहे की तो उडतोय आणि तो पाहतोय मागे, तर 2 हातावर रामांचे हात आहेत. भृशुंडी म्हणतो की रामा, तू जगात सर्वत्र आहेस, जगव्यापक आहेत. कळलं त्याला, म्हणजे रामाचं व्यापक स्वरूप त्याला माहिती होतं. मग रामाने आपलं मुख उघडून त्याला त्यात बघायला सांगितलं. तेव्हा त्याला विश्वर दर्शन झालं. यशोदा मातेला भगवान श्रीकृष्णांनी बाललीलेमध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं होतं. तसंच प्रभू श्रीरामांनी पण विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. त्यावर रामाने विचारलं, त्यातलं काय कळलं? तर ते म्हणतात की पहिल्यांदा वाटलं की जग कितीही मोठं असलं तरी तू त्यात सर्वत्र आहेस, एवढा मोठा आहेस. म्हणजे जग मोठं आहे आणि त्याच्यात तू आहेस. आता कळलं की जग छोटं आहे. म्हणजे आता त्याची जो भाव होता त्याला कळलं की जगापेक्षा भगवंत हा मोठा आहे आणि भगवंतामध्ये जग आहे, जगात भगवंत नाही आहे. आपण सगळे भगवंतामध्ये आहोत. आता कळलं की जग हे छोटं आहे असं वाटावं, एवढा तू मोठा आहेस. आणि तू किती मोठा आहेस हे मुळीच कळणार नाही, एवढा मी छोटा आहे. म्हणजे स्वतःकडे त्यांनी काय म्हणतात ना, अल्पभाव घेतला. आणि मी अतिशय नम्र सेवक आहे या भावाने सांगतो की तू किती मोठा आहेस हे मुळीच कळणार नाही, एवढा मी छोटा आहे. त्यावर श्रीराम म्हणतात, पित्याला पराक्रमी, कलावंत, ज्ञानी अशी सगळीच मुलं आवडतात, पण त्यात सगळ्यात आवडतं ते लहान मूल. तू ते झालास. म्हणजे तू अतिशय स्वतःचा अहंकार सूक्ष्म करत मी कोणी नाही, तुझी इच्छा ती माझी इच्छा या भावावर आलास, म्हणून तू मला अधिक प्रिय आहेस. त्यावर भृशुंडी त्यांना विचारतात, देवा पण हे 2 बोटांचं अंतर का? म्हणजे भक्तामध्ये आणि प्रभूंमध्ये अंतर का? मग त्यावर प्रभू श्रीराम सांगतात की तुझाच अहं आणि मम याचं ते अंतर आहे. म्हणजे अहंकार म्हणजे मी आणि माझं हे आपण थोडं धरून ठेवलेलं असतं, त्यामुळे ते अंतर पडलेलं असतं. भृशुंडींना राम काही वेळा विशेष प्रसन्न वाटे तर काही साधारण प्रसन्न वाटे. तर का? जेव्हा तो रामाचं रूप पाहायला रामासाठी रामाकडे जाई, म्हणजे भगवंतासाठी आपण भगवंताकडे जातो, तेव्हा त्यांना तो विशेष प्रसन्न वाटत असे. पण जेव्हा तो प्रसादाच्या अपेक्षेने रामांकडे जाई, तेव्हा ती प्रसन्नता त्याला थोडी कमी भासे. किती बोध आहे याच्यामध्ये की आपण देवाकडे काही लिस्ट घेऊन जातो ना, तेव्हा मी आणि माझं घेऊन जातो, मग तेव्हा आपल्याला भगवंत तसा प्रतिसाद देत नाही. पण तुझ्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे की मला तर तुझ्याशिवाय काही नको, हा भाव घेऊन जेव्हा भक्त भगवंताकडे जातो तेव्हा पूर्ण रूपाने भगवंत त्याला कळतो. अशा एक ना अनेक लीला स्वामीजींनी सरस रामायण या पुस्तकामध्ये एकत्रित केलेल्या आहेत. त्या आपण वाचणारच आहोत. रामकथेबरोबरच कथेला साजेल अशी काही रामस्तुतीपर गीतं आपण आज आस्वाद घेणार आहोत. ही गीतं सादर करणार आहेत स्वरदा, संपदा आणि कीर्ती. हार्मोनियमवर आपल्याला साथ देणार आहे सोम ताटे आणि तबल्यावर शुभम जोशी. तर आपण आपल्या सत्राच्या पुढील भागाकडे वळूयात. श्री हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. श्रीराम धर्मसंस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. समर्थांनी दासबोधामध्ये ईश्वराचं विशेष देणं काय आहे ते अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यातलं मुख्य आश्वासन की अशा प्रकारे ईश्वराचे अवतार झाले आहेत आणि पुढे होणार. एकच कोणीतरी होऊन गेला आणि त्याने दिलेलं पुस्तक कायम फॉलो करायचं असं हिंदू धर्मामध्ये नाही आहे. आणि हे जे इंटरप्रिटेशन आहे की अवतारी पुरुष कोणाला म्हणायचं, तर ज्यांच्या हातून धर्मसंस्थापनेसाठी म्हणून विशेष कार्य घडलेलं आहे ते सर्वच ईश्वराचे अवतार. तत्वस्वरूपाने सगळेच जण ईश्वर आहेत, पण एकाच त्या ईश्वराचे अंश असले तरी अवतार आणि सामान्य पुरुष याच्यामध्ये, सामान्य जीव याच्यामध्ये अंतर हे आहे की मुळातच ज्ञानाची अभिव्यक्ती लहानपणापासून असणं आणि त्याच्या अनुरूप जगामध्ये
एक विशेष धर्मसंस्थापनेचं कार्य हातून होणं अवताराचं लक्षण आहे. म्हणून आम्ही पण एक प्रकारे आवरून बिवरून न बाहेर पडलो की अवतारासारखं दिसतो असं ते आपल्याला आता कोणी म्हणत नाही, म्हणजे आता कोणालाच पडलेली नसते. मध्यंतरी एक जोक आला होता, म्हणजे न्यायमूर्ती रानडेंनी लिहिलेलं आहे की अमेरिकेमध्ये एक कॉम्पिटिशन लागली त्या काळात, आता म्हणजे की अतिशयोक्तीचं उदाहरण सर्वात बेस्ट कोणी सांगेल तर त्याला पारितोषिक असेल. तर बरेच काय काय अतिशयोक्ती आले आणि त्याच्यानंतर एक ज्याला सगळ्यात पहिलं बक्षीस मिळालं ते असं होतं की एका बागेमध्ये एका बाकावर 2 बायका बाजूबाजूला बसलेल्या होत्या तासभर आणि दोघीही एकमेकांशी अजिबात बोलल्या नाहीत. अतिशयोक्तीचं जर तर ते वाचल्यावर मला असं वाटलं की हां, त्या काळात कदाचित ते ॲप्लिकेबल असेल की 2 बायका शेजारी बसल्यात आणि बोलल्याच नाहीत. पण आता जर का त्याला अतिशयोक्ती करायची असेल तर 2 बायका शेजारी बसलेल्या आहेत, दोघींच्याही हातात मोबाईल आहेत असं म्हटल्यानंतर मग त्या एकमेकांशी बोललं नाही ते स्वाभाविक आहे. जो तो आपल्या आपल्यात असतो हे वेगळ्या अर्थाने पुलंनी जे म्हटलं की जो तो ह्याच्यात होता, म्हणजे ह्याच्यात म्हणजे कशात सांगता येत नाही, त्याप्रमाणे काहीतरीच करत राहणं अशा प्रकारचं वागणं सामान्य लोकांचं असतं. स्वामी विवेकानंदांना एकाने तत्त्वज्ञानी होते ते आणि त्यामुळे अशा प्रकारचं फार भावाचं किंवा लॉजिकला न पटणारं कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट करत नसत. तर भारत भ्रमणाच्या काळामध्ये एकाने त्यांना असा प्रश्न विचारला की तत्त्वदृष्ट्या बघितलं तर आम्ही पण अवतारच आहोत ईश्वराचे, तर ते बरोबर का चूक? तर म्हणले हो, सगळेच जण अवतार आहेत, पण भगवंतांनी अनेक अवतार घेतले, त्याच्यामध्ये वराह, कुर्म वगैरे म्हणजे डुक्कर, कासव वगैरे पण अवतार घेतले, त्यातले तुम्ही कोण असं त्यांनी विचारलं. म्हणून ज्या व्यक्तींच्या हातून अशा प्रकारे धर्मसंस्थापनेचं विशेष कार्य घडलं त्यांना ईश्वराची विशेष शक्ती त्यांच्यातून कार्यरत झाली, म्हणून त्यांना धर्मसंस्थापनेचे ते ईश्वराचे अवतार आणि झाले आहेत पुढे होणारं देणे ईश्वराचे. अशा प्रकारची समाजाची स्थिती ज्या ज्या वेळेला ही धर्मकृत्य आणि धार्मिक मानसिकता यांना सोडून अवनत स्थितीला जाईल, मग ऐहिकदृष्ट्या भरपूर चांगलं चाललेलं असेल, सुबत्ता आहे. एकाने असं विचारलं होतं की दुर्योधन बाकी पांडवांच्या बाबतीत कसाही असला तरी तो राजा म्हणून म्हणजे हस्तिनापूरचं राज्य चांगलं चाललेलं होतं, मग त्याच्यात वाईट काय आहे? त्याप्रमाणे केवळ ऐहिक सगळा सुबत्ता निर्माण करून देणं, भोगवाद निर्माण करून देणं, सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत, पण आंतरिकदृष्ट्या माणूस हा सात्विक न राहता राजसिक आणि तामसिक होत जात असेल तर ते धर्माच्या अधिष्ठानाला अभिप्रेत नाही. आणि तसा समाज निर्माण होणं हे एक प्रकारे माणूस पशुत्वाकडून माणसांमध्ये आला आणि माणसातून परत पशुत्वाच्या पातळीवर घसरण व्हायची शक्यता असते, ती होऊ नये. म्हणून स्वामी चिन्मयानंदांनी असं म्हटलं आहे की धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे जे सांगितलेलं आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय, तर ते नक्की कुठल्या वेळेला धर्मसंस्थापनेची वेळ अशी येते की ज्या वेळेला ईश्वराला अवतार घेणं भाग आहे. प्रत्येक काळामध्ये समाजामधल्या गोष्टी बघितल्या तर त्या त्या काळातल्या लोकांना असं वाटतच असतं की आता ईश्वराने अवतार घ्यायची वेळ आलेली आहे. स्वामी माधवनाथांना पण हे विचारलेलं होतं की एवढं सगळं वाईट चाललेलं आहे तर अजून ईश्वर अवतार का नाही घेत आहे? तर त्याने असं म्हटलं होतं की प्रभू श्रीरामांची तर पत्नी पळवलेली होती, तुमचं तरी तसं काही नाही आहे, इतकं तरी वाईट झालेलं नाही आहे. पण तो काळ आज आम्ही ज्यावेळेला रेफर करतो तर त्यावेळेला खूप बरं होतं, सात्विक समाज होता असं म्हणायची वेळ आहे. इतकं आम्हाला असं वाटतं की हे काय चाललेलं आहे. म्हणून जगामध्ये सर्व प्रकारच्या शक्ती त्यांच्या त्यांच्या प्रवृत्तीनुसार कार्यरत असतात, पण त्यांचा अतिरेक होत जाऊन सात्विक लोकांना सरळ मार्गाने किंवा चांगुलपणाने जगणं कठीण व्हावं हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे स्वामी चिन्मयानंदांनी स्पेशल त्याला अर्थ दिला आहे की ज्या वेळेला ज्या व्यक्तींना आत्मशोध घ्यायची प्रवृत्ती असते आणि त्याच्यासाठी म्हणून जी मानसिक स्थिरता असते आणि एका बाजूला व्यवहार पण आहे आणि एका बाजूला अंतरंगामध्ये तत्वाचा वेध घेण्याची प्रवृत्ती आहे आणि त्याच्यासाठी लागणारं स्थैर्य हे इतकं हलतं बाह्य गोष्टींमुळे
की त्यावेळेला त्यांना आत्मशोधाची प्रवृत्ती त्याच्यावर काम करता येऊ शकत नाही. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला मग एक ह्या प्रकृतीचा नियम म्हणून हा सगळा बॅलन्स सांभाळण्यासाठी म्हणून ती ईश्वरी शक्ती कार्यरत होतात. आणि अशा प्रकारच्या विशेष व्यक्तींचं अवतीर्ण होणं. अवतार हा शब्दच मुख्य परमतत्वापासून थोडंसं खाली येऊन जगासाठी म्हणून कार्य करणं. निर्गुण निराकार तत्व आहे ते आता सगुणात आलं आहे म्हणून त्याला म्हणजे खाली आलेलं आहे. का तर जगासाठी म्हणून धर्मसंस्थापनार्थ आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम हे धर्मसंस्थापनेसाठी म्हणून आवश्यक असणारी अंग आहेत. कारण दुष्ट लोकांचं पारिपत्य करून त्या सुष्ट लोकांना चांगलं वातावरण निर्माण करणं हा महत्त्वाचा भाग आहे. केवळ त्यांना आपल्या पक्षात घेतल्यामुळे दुष्टांचे सुष्ट करणं हे जे आज चाललेलं आहे तशा प्रकारचं एक गुडी वातावरण अशा प्रकारचं ईश्वर ठेवत नाही. बायफर्केशन आहे. जे चांगले लोक आहेत याचा अर्थ सत्प्रवृत्त समाजाला म्हणून अनुकूल वागणारे लोक त्यांना त्यांचं रक्षण करणं आणि मग वैयक्तिक जीवनात चांगले असणारे पण बाहेर सत्प्रवृत्त लोकांना म्हणून त्रासदायक ठरणारे अशा प्रकारच्या पॉलिसीज राबवणारे लोक त्यांना पण नामोहरम करणं. कुठलाही प्रकारची दयामया न दाखवता परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृतम. मग त्यांना जीवानिशी मारणं हे जे आहे हे रामावतारामध्ये कृष्णावतारामध्ये प्रत्यक्ष बघायला मिळतं. आणि जसं आता निलेश म्हणाला की भगवंताच्या सर्व अवतारांमध्ये राम आणि कृष्ण या दोन अवतारांची एक विशेष मोहिनी हिंदूंच्या मनावर आहे. काही विशेष चाललेलं नाही तर जगण्यात राम नाही असं माणूस म्हणतो. म्हणजे रामाचं असणं म्हणजेच काहीतरी भरीव असणं असं आमच्या मनामध्ये इक्वेशन आहे. आणि त्याच्यातून त्या रामकथेचा आज आपण आस्वाद घेतो आहोत थोडा. आत्ता कथा पण आपण ऐकल्या. आणि त्याच्याबरोबर मुख्य भाग जो आहे की रामाचा जन्म रामनवमी ज्या दिवशी या मंगल दिवशी आपण साजरा करतो आहोत त्याला उत्सवाचं स्वरूप आहे. आपण त्याला अगदी उत्सव असं नाव दिलेलं नसलं तरी जो उत्साहपूर्ण रीतीने केला जातो तो उत्सव. आणि कुठल्याही विशेष गोष्टींच्यासाठी म्हणून आम्ही तयार होत असतो. दिवाळीची पहाट असली तरी आम्ही तयार होऊन दिवाळीला सामोरं जातो. तसं रामजन्मासारखा विशेष घटना ज्या दिवशी त्याचं स्मरण आम्ही करतो आहोत त्याच्यासाठी म्हणून आम्ही आंतरिक रीतीने पण तयार होऊन त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे. आम्ही तयार नसलो तरी रामजन्माची वेळेला रामजन्म होऊनच जाणार आहे. पण आम्ही तयार असलो तर त्या रामजन्म साजरा करण्याचं जे फलित आहे ते गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं आहे. एका रामनवमीच्या उत्सवासाठी म्हणून गोंदवल्याला सगळी मंडळी जमली आणि त्याच्यानंतर उत्सव मोठ्या थाटाने साजरा झाला महाराजांच्या उपस्थितीत. आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यावर महाराज असं म्हणाले की तुम्ही मोठ्या कष्टाने आपल्या ठिकाणून इथे येता, एवढं सगळं करता, उत्सव साजरा करता, एवढे कष्ट घेऊन तुम्ही येता, मला तुमच्याबद्दल खरंच कौतुक वाटतं. पण आपला राम जो आहे तो केवळ एका मूर्तीत किंवा मंदिरात नसून तो आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. म्हणून रामनामाचं हे जे बीज सद्गुरूंनी आपल्या अंतःकरणात लावलेलं आहे, रोवलेलं आहे, ते वाढत जाऊन आमचं जीवन राममय कसं होत जाईल हे बघणं हा या उत्सवाचा उद्देश आहे. नाहीतर त्यांनी असं म्हटलं केवळ तपासून पाहायची गोष्ट आहे की रामजन्म आम्ही साजरा करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये असणारे विकार कमी झाले का? आम्ही संसाराची किंवा इतर आमच्या प्रॉब्लेम्सच्या ज्या चिंता वाहतो, एकमेकांबद्दलच्या वेगवेगळ्या भावना आमच्या मनात असतात त्या सगळ्या थोड्या कमी झाल्या का? त्यात तशा जर का झाल्या नसतील तर रोज जरी रामजन्म साजरा केला आणि उत्सव केला तरी काही फरक पडणार नाही. पण जे काही करतो आहोत त्याचा उद्देश आमच्या आतमध्ये ईश्वरभाव जागरूक होणं पुन्हा एकदा, आणि तो घेऊन आम्ही प्रेरणा घेऊन आमच्या वैयक्तिक दैनंदिन आयुष्यामध्ये जाणं. आणि पुढच्या वेळेला ज्यावेळेला रामजन्म साजरा करू त्यावेळेला समाधानामध्ये काकणभर थोडीशी वाढ झालेली आहे हे बघून त्या रामाच्या पायाशी येणं, अशा प्रकारचा हा अशा कार्यक्रमांचा उद्देश, एकत्रित येण्याचा उद्देश. आणि त्याच्यातून तो उत्सव साजरा का करायचा याचं उद्दिष्ट महाराजांनी अतिशय स्पष्ट करून सांगितलेलं आहे. रामजन्मातल्या सर्व घटना, त्यांचं बालपण, त्यांचं तारुण्य, त्यांनी केलेलं राक्षसांचा संहार, या सगळ्या ऐतिहासिक घटना त्यांच्या स्मरणाने मनाला आल्हाद प्राप्त होतो, उभारी प्राप्त होते. अगदी अख्खं रामचरित्र आम्हाला
वाचायला सवड नसेल म्हणून थोडं थोडं कन्साईज करत 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 आणलेलं आहे. किती कन्साईज केलेलं आहे तर एकानी तर एकश्लोकी रामायण पण रचलेलं आहे की एका श्लोकात रामायण. आम्हाला वेळ कमी आहे त्यामुळे एका श्लोकात रामायण. काय तर आदौ राम तपोवनादि गमनम, आधी राम म्हणजे वनामध्ये गेला. हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतधी रामायणम. 4 ओळींमध्ये सगळं पूर्ण झालं. त्या स्मरणाने आम्हाला बरं पण वाटतं. पण अशा व्यक्ती ज्या वेळेला स्मरण त्यांच्या कार्याचं केलं जातं त्यावेळेला ते केवळ एका घटनेचं स्मरण नसून त्या घटनेचा पुढे झालेला जो इम्पॅक्ट समाज मनावर, म्हणून केवळ दुष्टांचं पारिपत्य करण्यासाठी म्हणून रामाचा जन्म आहे का तर रावण एवढा माजलेला होता आपल्या शब्दामध्ये की त्याच्यामध्ये त्याला सरळ करण्यासाठी कोणीतरी अवताराची आवश्यकता होती. हा भाग जरी असला तरी केवळ त्याच्यासाठी म्हणूनच तो एक जन्म झाला असं जर का धरलं तर मग पुढचा सगळा भाग हा धर्मसंस्थापनामध्ये येणं, त्याच्यासाठी म्हणून रामाचं व्यक्तिमत्व लहानपणापासून जे आहे त्याचा इम्पॅक्ट आमच्या मनावर जास्त आहे. रावणाचं दहन किंवा रावणाला मारणं, कुंभकर्णाला मारणं हा त्यातला एक विनाशाय दुष्कृताम या भागाने जरी महत्त्वाचा इव्हेंट असला तरी केवळ त्याच्यासाठी तो जन्म आहे असं मानता कामा नये आम्ही. जर का रावणालाच मारायचं होतं एवढं सोपं काम होतं तर रामाने खरं तर जन्म घ्यायची काही आवश्यकता नव्हती. कारण वाली पण तेवढा केपेबल होता. वाली हा सुग्रीवाचा मोठा भाऊ की अतिशय सामर्थ्यशाली होता आणि रावण पण त्याला घाबरून असे. ती कथा स्वामींनी सरस रामायणामध्ये पण घेतलेली आहे की ज्या वेळेला वाली हा राज्याभिषेक झाला आणि त्याला खुमखुमी होती की आपलं सामर्थ्य लोकांना प्रदर्शित करून दाखवायचं म्हणून वेगवेगळ्या लोकांना आव्हान देणे आणि त्याच्यानंतर त्यांचं पारिपत्य करणे, हरवणे. आणि याच्यामध्ये तो रावण पण एकदा त्याला चॅलेंज करायला आलेला होता. त्यावेळेला वाली हा संध्या करायला बसला होता. म्हणजे हे अशा प्रकारचे लोक पण संध्याबिंध्या करत होते त्या काळामध्ये. तर ते वाली हा संध्या करायला बसला होता आणि रावण चॅलेंज करायला आला तर वालीने त्याला पकडून आपल्या मांडीखाली दाबून ठेवला. आपली संध्याबिंध्या पूर्ण केली आणि त्याच्यानंतर रावणाला पकडून अंगद त्यावेळी लहान होता, पाळण्यामध्ये होता, तर त्याला खेळण्यासारखा रावणाला त्याच्या पाळण्याला बांधून ठेवलेला होता. म्हणजे थोडक्यात सामर्थ्याची कमी कोणामध्ये होती अशातला भाग नाही आणि रावणाला कोणी हरवूच शकत नव्हतं अशातला भाग नसून वालीने रावणाला हरवणं आणि रामाने रावणाला हरवणं ह्याच्यामध्ये जो फरक आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या एकूण पर्सनॅलिटीचा तो फरक आहे. म्हणून झालेलं ते सगळं कार्य हे दैवी कार्य कशामुळे आहे तर दैवी गुण ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये अतिशय लहानपणापासून त्यांच्या छोट्या छोट्या कार्यांमधून प्रकाशित होत गेले. त्या कथा सगळ्या स्वामींनी संग्रहित केलेल्या आहेत. त्याप्रमाणे लहान असताना लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ह्याच्यामध्ये त्यांच्याशी खेळत असताना राम मुद्दामून हरत असे का तर त्यांनी जिंकावं, त्यांनी जिंकल्याचा आनंद रामाला जास्ती आहे. मोठा झाल्यानंतर पण ज्यावेळेला भरताचा राज्याभिषेक व्हावा अशा प्रकारचं कैकेयीची इच्छा निर्माण झाली त्यावेळेला दशरथाचं वचन खाली पडू नये म्हणून वनवास स्वीकारणं. त्या वनवासामध्ये सीता आणि राम हे दोघेही नवविवाहित असताना आणि तारुण्य असताना पण पूर्ण ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं आणि त्याच्यानंतर रावणाचं पारिपत्य करणं ते पण न्याय्य मार्गाने ती लढाई करणं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला रावणाचं पतन झालं त्याच्यानंतर आता हे आमचंच राज्य आहे म्हणून आपल्या भागाला टेरिटरी आपली वाढवायला न जाता ते बिभीषणाला देऊन पुन्हा एकदा आपल्याच ठिकाणी येणं, ज्यावेळेला ही शाश्वती नाही की परत गेल्यानंतर आपल्याला राज्याभिषेक होईलच. जर का मानवी दृष्टीने बघितलं तर 14 वर्षांचा काळ ज्या वेळेला लोटून गेलेला असतो. एकाने असं क्वेश्चन केला होता की 14 वर्ष हाच आकडा कुठून आला. 8 पण चालली असती, 5 पण चालली असती, 14च का आली. तर त्यांनी असं म्हटलं होतं जस्टिफिकेशन देताना की 14 वर्ष हा काळ याच्यामध्ये एक पिढी साधारण बदलून जाते ॲक्टिव्ह लोकांची. आणि त्यामुळे राम ज्या वेळेला तारुण असताना युवराज म्हणून त्या अयोध्येच्या प्रजाजनांमध्ये त्याच्याबद्दल जे प्रेम होतं
ते लोक आता वृद्ध झालेत आणि दुसरी पिढी आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनात आता रामाबद्दल फारशी आठवण असायचं काही कारण नाही. त्यामुळे 14 वर्षामध्ये नंतर राम परत आला तरी प्रजेला राजाबद्दल जे कुतूहल आहे, कौतुक आहे, ते भरताबद्दल एस्टॅब्लिश झालेलं असेल असं ते कॅल्क्युलेशन होतं. म्हणून रावणाचं पारिपत्य केल्यानंतर परत अयोध्येला जाणं, तिथे अशा प्रकारे आता आपले स्वागत होईल वगैरे अशी कुठलीही अपेक्षा न ठेवता या सगळ्या प्रसंगांमधून आणि ज्या वेळेला सगळं चरित्र संपन्न झालं त्यावेळेला देह समर्पित करणं, कुठल्याही प्रकारच्या मध्ये सीतेचा त्याग करणं. का तर राजा म्हटल्यानंतर वैयक्तिक सुखांपेक्षा पण प्रजेला त्यांच्या मतांना जास्ती किंमत असली पाहिजे हे गृहीत धरून तसं वागणं. या सगळ्या प्रसंगांमधून जे दैवी गुण त्यांच्या अंतःकरणातले प्रकाशित झाले त्याच्यातून जी धर्मसंस्थापना होते. केवळ उपदेश करणं हा एक भाग आहे, पण आचरलेलं यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः हे जे सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे ती व्यक्ती वागते त्याचा आदर्श हा अधिक चिरस्थायी असतो. म्हणून अशा व्यक्तीने दुष्टांचं पारिपत्य करणं, ह्याच्यामधून जी धर्मसंस्थापना आहे, धर्म आधीपासूनच होता पण तो कोणीतरी आचरून दाखवणं, त्याची मूल्य, ह्याची आवश्यकता कायम असते आणि त्या पिढीला मार्गदर्शक ठरावं अशा प्रकारे प्रॅक्टिकली तो धर्म आचरून दाखवणं असं ज्या अवतारांमधून विशेषत्वाने आहे मानवी रूपाने झालेलं ते म्हणजे प्रभू रामचंद्र. तर त्यांचं आज या रामनवमीच्या निमित्ताने स्मरण करणं आणि त्यांच्या कथांमधून बोध घेणं, त्यांची स्तुती ही निरूपणाच्या माध्यमातून आणि दुसरं म्हणजे गायनाच्या माध्यमातून करून घेऊन आपल्या अंतःकरणातला हा जो ईश्वर भाव आहे तो जागरूक करून घेणं, हे यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम असाचा आस्वाद घेतो आहोत असं म्हणायला पाहिजे आहे. तर याच्यामध्ये रामांची स्तुती करणारं तुलसीदासांचं जे पद आहे अतिशय प्रसिद्ध, श्रीरामचंद्र कृपालू भजमन, संपदा सादर करेल. त्याच्यामध्ये शेवटी सुद्धा जे मागणं मागितलं आहे, इति वदती तुलसीदास शंकर शेष मुनी मनरंजनम. शंकर भगवान शंकर, शेष नाग आणि सर्व मुनी म्हणजे ऋषी यांच्या मनाला रमवणारा असा जो राम आहे तो माझ्या अंतःकरणामध्ये वास करू देत. का तर मम हृदय कंज निवास करू कामादी खलदल गंजनम. माझ्या अंतःकरणातल्या ज्या प्रतिकूल गोष्टी आहेत अध्यात्माला, त्या सर्व माझ्या एकट्याच्या सामर्थ्यावर काही त्यांचा विनाश मी करू शकणार नाही. तर तू राक्षसांचा विनाश जसा केलास तसा माझ्या अंतःकरणात असलेले कामादी जे खल म्हणजे दुष्ट लोक आहेत त्यांचा तू नाश कर असं मागणं या पदातून मागले. नवकंजलोचन कंज
श्रीरामांचं चरित्र जसं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आहे त्याप्रमाणे रामांचे सगळे भक्त हे पण त्यांचंही चरित्र आणि त्यांची व्यक्तिमत्व पण अतिशय सौंदर्यपूर्ण रीतीने या चरित्रात आलेली आहेत. म्हणजे भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या या दोन सलग झालेल्या अवतारांमधला अनेक फरक आहे. त्यांच्या स्वभावामधला फरक आहे, पर्सनॅलिटीमधला फरक आहे, कार्यामधला फरक आहे. पण नावामधला आपण जसं म्हटलं होतं की राम हे ह्या अक्षरामधलं कुठलंही एकही अक्षर जोडाक्षर नाही आणि कृष्ण याच्यामध्ये कुठलंही एक साधं अक्षर नाही. तो जितका सरळ आहे राम तितकाच कृष्ण हा खोडकर आहे आणि जसाच तसा या स्वरूपाचा आहे. दोघांचंही आपल्याला आकर्षण असतं आणि त्याच्यामध्ये रामांच्या चरित्रामधला हा एक फरक आहे की सगळे जे व्यक्तिमत्व या चरित्रामध्ये येतात त्यातली एखाद दुसरं रावणासारखं व्यक्तिमत्व सोडलं तर सगळेजण हे रामाचे चाहते आहेत, भक्त आहेत, प्रेम करणारे आहेत. मग ते वाल्मिकीपासून कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. कविता रूपी शाखेवर बसून झाडाच्या फांदीवर बसून राम राम असं कुजन करणारा कोकिळ म्हणजे इतकं छान. स्वामींनी पूर्वी हरिपाठावर अभंग करताना रामनामी टाहो नित्य फोडी अशा प्रकारचं जे ज्ञानेश्वर महाराजांचं एक चरण आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं होतं की कुजंतम राम रामेती हे वाल्मिकींसाठी म्हणून शोभून दिसतं की कविता रूपी फांदीवर बसून राम राम असं पूजन करतो आहे. तुझं काही कुजन बिजन नाही, तू आपला टाहो फोड आपल्यासाठी म्हणून. तशा प्रकारचं वाल्मिकी त्याच्यानंतर ज्यांच्या पोटी आले ती दशरथ, कौसल्या, सगळी भावंड, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलं आहे की आपल्यासारख्या व्यक्तींना आदर्श कोणाचा असेल जास्ती सगळ्यात रामचरित्रातला तर तो लक्ष्मणापेक्षा पण भरताच आहे. कारण त्याचं प्रेम अतिशय अव्यक्त आहे. तो रामाबरोबर त्याच्या कार्यासाठी म्हणून मदत करायला त्याच्याबरोबर बाहेर पडणं आणि रामाला दरवेळेला संरक्षित करून स्वतः युद्धाला उभे ठाकणं अशा प्रकारच्या भूमिकेत तो नाही आहे. पण त्याचं ते मूक असणं अयोध्येत राम ज्या वेळेला खाली दिव्य कार्य करत आहेत त्यावेळेला रामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्यकारभार चालवणं हे जे भक्ताचं अव्यक्त असून कार्य करणं आहे ते कर्मयोगाचा आदर्श आहे असं त्यांनी म्हटलं की रामाच्या त्या पादुका भरताने सिंहासनावर प्रत्यक्ष सिंहासनावर ठेवल्याच होत्या पण त्या हृदय सिंहासनावर ठेवलेल्या होत्या आणि जे काही समोर पडणारं कार्य आहे त्यांना निवेदन करून त्यांच्या वतीने करणं हे आम्हाला लावून घेऊन आमचं जे काही कर्तव्यकर्म आहे उपासनेसकट हे रामाचं कार्य म्हणून करणं आणि त्याच्यासाठी म्हणून जबाबदारीने वागणं, स्वतःला डेव्हलप करणं हा जो सगळा भाग आहे आणि एवढं सगळं करून कर्तृत्व रामावर सोपवणं. ज्यावेळेला राम लक्ष्मण हे ज्यावेळेला वनवासात गेले आणि भरताला ते सगळं कळल्यानंतर तो सगळं लवाजमा घेऊन सगळ्या राण्यांना घेऊन ऋषीमुनी सगळं सैन्य घेऊन तिथे आला तर इतका तो एकरूप झालेला होता. मुळात शरीरयष्टी पण रामांसारखीच भाऊ असल्यामुळे आणि दुसरं म्हणजे रामाचं चिंतन करता करता तो राममयच होऊन गेला होता त्याचं वागणं बोलणं सुद्धा. म्हणून लक्ष्मण ज्या वेळेला वर चढून बघतो झाडावर की एवढ्या या जंगलामध्ये असं अचानक धुमाकूळ घालून येतंय तरी कोणी आक्रमण करतंय का त्यावेळेला तो ज्या वेळेला बघतो त्यावेळेला अतिशय मोठं सैन्य चालून येतं आहे आणि रथामध्ये कोण आहे तर तुमच्यासारखाच दिसणारा कोणीतरी आहे असं तो रामाना सांगतोय. इतका तो भरत रामप्रेमामध्ये रामासारखाच झालेला होता. त्याचा आदर्श घेऊन आम्ही आमचं एकूण आध्यात्मिक ठेवण ही राममय करत न्यावी. जिथे कुठे आम्ही आहोत तिथे रामाच्या पादुका आम्ही मनात धरल्या तर आहेत. तशा प्रकारची भूमिका भरताची. त्याच्यानंतर ह्या चारी भावंडांनंतर सीता महाप्रतिव्रतामध्ये जिचं नाव आहे. स्वामी ती गोष्ट खूप विनोदाने सांगत असत की ज्या वेळेला त्या केवटाला मुद्रिका द्यायची म्हणजे काहीतरी बिदागी द्यायची वेळ आली त्यावेळेला रामाच्या मनात काही चलबिचल झाली कारण बरोबर काही नव्हतं, सगळा सर्वसंग परित्याग करून आलेलो आहोत आणि त्यावेळेला द्यायला तर काहीतरी पाहिजे आणि पत्नीच्या
शरीरावर एकच दागिना आहे, बरं तिला तो उतरून दे असं सांगणं पण बरोबर नाही. म्हणून राम मौन उभे आहेत आणि रामांचा त्या मौनाचा अर्थ समजून ती आपली मुद्रिका काढून त्याला देते आहे केवटाला. असं जे पतीच्या मनातलं ओळखून न सांगता करून दाखवणारी तिला पतिव्रता असं त्यांनी स्वामी म्हणत असत. तर अशा प्रकारची पत्नी. आणि त्याच्यानंतर पुढेही जे लोक मध्ये भेटत गेले, केवट असेल, इवन गुरु वसिष्ठ, बिभीषण, कुंभकर्ण. म्हणजे कुंभकर्ण नाईलाजाने रावणाच्या बाजूने उभा राहिला आता कर्तव्य म्हणून, पण त्याच्या मनात राम हा ईश्वरच आहे हा भाव प्रतिष्ठित होता. आणि त्याने पूर्णतः रावणाची निंदाच केलेली होती की तू जे हे केलेस झोपलेलं असताना मी, हे तू काही चांगलं केलेलं नाहीस. आणि ज्या मंदोदरी रावणाची पत्नी, म्हणून शत्रूंकडेच्या पक्षामध्ये, मित्रांच्या पक्षामध्ये, इवन रावणालाही ते भान होतं ज्यावेळेला मंदोदरी म्हणते की सीतेला बोलवण्यासाठी तुम्ही वेगवेगळी रूपं घेऊन जाता, तुम्ही त्यापेक्षा रामावरच सीतेचं मन आहे तर तुम्ही रामाचंच रूप घेऊन सीतेला का नाही भेटायला जात. त्यावेळेला रावण म्हणतो आहे की रामाचं ध्यान केल्यानंतर माझ्या ज्या न्याय्य वासना आहेत त्यांच्यामधलं पण आकर्षण कमी होतं, तर मग अशा प्रकारची वासना रामाचं रूप घेतल्यानंतर माझ्या मनात येऊच शकणार नाही. म्हणून आता हे जे सगळं चाललेलं आहे ते मी पूर्णत्वालाच नेईन. याचं कारण हे आहे की रामाच्या हातून मृत्यू येणं, त्याने मला मोक्ष प्राप्त होईल. मारीच ज्या वेळेला आलेला आहे तर त्यावेळेला अशा प्रकारे सीतेला पळवायचं कारस्थान त्याला ते अजिबात पटलेलं नव्हतं, कारण त्याने पूर्वीच विश्वामित्रांच्या यज्ञामधून रामाचा मार खाल्लेला होता, त्यामुळे माहिती होतं त्याला हे पुढे काय होणार आहे. पण रावणाने ज्यावेळेला दटावणी केली की तू जर का हे नाही केलंस तर मीच तुला मारेन, तर रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मेललं काय वाईट, म्हणून तो तिथे आलाय. म्हणून शत्रू मित्र जे कोणी आहेत ते सगळे एक प्रकारे त्या लीलेला साह्यभूत होऊन झालेले आहेत. कृष्णाच्या चरित्रांमध्ये अनेक प्रकारची व्यक्तिमत्व येतात. मग ती उत्तुंग व्यक्तिमत्व पण आहेत आणि अतिशय दुर्योधनासारखी म्हणजे पार वाया गेलेली लोक पण तिथे आहेत. पण रामाचं चरित्र हे अशा प्रकारे मधुराधिपते अखिलम मधुरम हे कृष्णाला उद्देशून खरं तर म्हटलंय, पण रामाच्या चरित्रामध्ये पण सर्व प्रकारचं माधुर्य या गीतामध्ये किंवा या पदामध्ये जसं वर्णन केलंय की अप्रतिम सौंदर्य कंदर्प अगणित अमित छवी, की कामदेवाला पण लाजवेल अशा प्रकारच्या अनेक कामदेवांचा एकत्रित अगणित कंदर्प, अशा प्रकारची ती छवी. आणि अतिशय नवनील नीरद सुंदरम, आकाशातील ढगांप्रमाणे निळं असणारं त्यांचं अंगकांती. शिरमुकुट कुंडल तिलक चारू, चारू म्हणजे सुंदर. कंज याचा अर्थ कमळ, ते सारखं कंज कंज येतं ते काय ते कळलं नाही, ते कंज याचा अर्थ कमळ. हात हे कमळासारखे, मुख कमलासारखं, चरण कमलासारखे. अशा प्रकारे महाराजांनी असं म्हटलं की रामाची आकृती सुंदर आहे आणि रामाची कृती पण सुंदर आहे, तर त्याचं नाम किती सुंदर असेल. आणि ते नाम घेण्याचा परिणाम काय आहे तर राम म्हणता रामाची व्हायचे, असं तुकाराम महाराज म्हणतात की ते त्याचं नाव घेता घेता तुम्ही स्वतःच रामस्वरूप होऊन जाल. राम म्हणता रामाची होईचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. राम म्हणताना राम होऊन जावं याचा अर्थ तत्वस्वरूपाने तो राम आमच्या अंतरंगामध्ये आहे. आम्ही एवढा वेळ आजपर्यंत राम म्हणत आलो, पण अजून काही आमच्यामध्ये राम आहे असं आम्हाला वाटलं नाही. तसं जरी झालं तरी अंतःकरणामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींना जे प्राथमिकता आहे ती आमची चेंज करत नेणं हे या रामनामाने आणि त्या भक्तीने सहज साध्य होतं. रामनवमीच्या ज्या प्रवचनाचा उल्लेख मगाशी मी केला गोंदवलेकर महाराजांच्या, त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की राम खरं तर सर्वदा आपल्यासाठी उभाच आहे आणि आपल्याला बोलवतोच आहे, पण आपल्याकडे पुष्कळ काम असल्यामुळे आपण त्याच्याकडे जात नाही. मी पुष्कळ काम याचा अर्थ दोन्ही अर्थाने, की अंतरंगामध्ये इच्छा असणं या अर्थाने काम, आणि काम म्हणजे आम्ही स्वतःला अनेक गोष्टीमध्ये अडकवून घेणं, बिझी करून टाकणं आणि आम्हाला वेळ नाही असं म्हणणं, या दोन्ही अर्थाने असल्यामुळे आम्हाला त्याच्याकडे जायला फुरसत सापडत नाही. पण तसं असलं तरी आतमधून कुठून तरी तो राम आम्हाला खुणावतो आहे आणि त्याचं ध्यान करता करता हळूहळू आम्ही त्याच्यामध्ये असलेले सर्व दैवी गुण, म्हणून तत्वस्वरूप होणं याचा अर्थ एकतर तत्वाचा अनुभव घेणं आणि दुसरा भाग म्हणजे त्या मर्यादा पुरुषोत्तम असं जे श्रीरामांचं व्यक्तिमत्व आहे त्यातले दैवी गुण आम्ही आमच्यामध्ये अंगीभूत करण्याचा प्रयत्न करणं, मर्यादा या स्वरूपात सर्व प्रकारच्या.
म्हणून समर्थांनी पूजा घेतात ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा असं म्हटलं आहे की पूजेचा फलित काय आहे तर प्रतिमा पूजा घेते आहे, पण त्याचं जे व्यक्तिमत्व आहे, सारभूत जे गुण आहे ते आम्ही आमच्या अंतःकरणात बाणवू शकतो. ज्या वेळेला त्या मूर्तीचं पूजन होतं किंवा ज्या प्रतिमेचं पूजन होतं त्यावेळेला त्या प्रतिमेच्या बरोबरच आम्ही नकळतपणे त्याच्यामधले जे ईश्वरीय गुण आहेत त्यांचं पूजन करत असतो आणि त्याच्यामधून ते आमच्यामध्ये यावेत अशी इच्छा प्रामाणिकपणे मनात धरणं आणि त्याच्याकडेच ती मागणं की मी जसा कसा आहे तसा तुझा आहे आणि आता तुझ्यावर ही जबाबदारी आहे की मला तुझ्यासारखं कर. रामकृष्ण एक छान उदाहरण द्यायचे की एका झाडाखाली एक रंगारी बसलेला आहे आणि त्या रंगाऱ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत आणि प्रत्येकजण जातोय आणि त्याला कुठल्या रंगाचं हवं आहे, तुला ऑरेंज कलरचं हवं आहे तर तसं कापड, आणि एकच त्याच्याकडे तो मडकं आहे किंवा बकेट आहे त्याच्यामध्ये बदलून कुठलंही कापड घालून प्रत्येकाला हवा तो वेगवेगळा रंग तो काढून देत होता. आणि मग एक शहाणा माणूस त्याच्याकडे गेला, तुला काय हवं आहे तर तो म्हटला की मला काहीच नको आहे, तुझ्याकडे जो रंग आहे तो मला दे, तसं कर. म्हणून माझं मागणं हे मी माझ्या अल्पबुद्धीने ज्या वेळेला मागतो त्यावेळेला ते किरकोळच असतं. समर्थाकडे मागावं तरी काय तर समर्थाकडे तुझ्या इच्छेला जे हवं ते दे असं म्हटल्यानंतर तो समर्थ त्याच्या वकुबाप्रमाणे देईल. मग ते आमच्या मागे स्वामींनी जसं म्हटलं होतं की सर्व प्रकारच्या साधना करणं म्हणजे काय तर आमच्या झोळ्या धड करणं आहे. देणाऱ्याचे हात हजारो, धडकी माझी झोळी असं त्यांनी म्हटलं की माझी झोळी चांगली करून घेणं अंतःकरणाची. त्याच्यातून ते राम म्हणता रामची होईचे एक ट्रान्सफॉर्मेशन होत जाईल नकळत स्वतःचं आणि त्याच्यामधून अनेक दैवी गुण ईश्वरीच्या स्पर्शासहित आम्हाला प्राप्त होतील. स्वामी माधवनाथांकडे एक व्यक्ती आली होती आणि त्याच्यानंतर प्रामाणिकपणे साधना करत असे, पण त्याने असं म्हटलं की दुकानामध्ये की ज्या वेळेला अशा प्रकारे जपाला किंवा नामस्मरणाला बसतो त्यावेळेला अंतरंगात अनेक विकार उठतात, एरवी पण नाही उठत एवढे. तर त्याच्यावर स्वामी असं म्हणाले, स्वामी बसलेच होता की घाईघाईने नाम घ्यायचं नाही आणि शांतपणे त्यांनी राम राम असं शांतपणे नाम घेतल्यानंतर त्याला ते करून दाखवलं प्रत्यक्ष रीतीने आणि म्हणाले की अशा रीतीने जर का घेशील तर विकार काय विचार पण नाही उठणार. म्हणून उपासना आम्ही करतो आहोत नाही अशातला भाग नाही, पण त्या उपासनांचा जो इफेक्ट आम्हाला अंतरंगामध्ये हवा आहे तो करण्यासाठी एकतर ती उपासना शांतपणे करणं, कुठल्याही प्रकारची घाई न करणं, संख्या किती होते आहे आणि कालावधी किती आहे ह्याचं फारसं मनामध्ये टेन्शन न घेता जे काही आम्ही करू ते क्वालिटी याचा अर्थ तरी काय, ईश्वराच्या अस्तित्वाचा भाव अंतःकरणात जागा राहून ते करू शकलो तर ते छोटंसंच असलं जरी का आमची उपासना तरी ती फलदायी ठरेल. राम म्हणता रामची होईचे लगेच होणारी गोष्ट नाही, पण कालांतराने होणारी गोष्ट आहे. पदी बैसोनी पदवी घ्यायचे. पदी बैसोनी याचा अर्थ रामाच्या चरणापाशी बसून हा भक्तभूमिकेतला अर्थ आहे की रामाच्या चरणापाशी बस याचा अर्थ अंतःकरणाने त्याचा दास म्हणून वावर, त्याच्या स्मरणामध्ये राहा. पदी बैसोनी पदवी घ्यायचे. रामाच्या चरणी बसल्यानंतर पदवी कुठली प्राप्त होईल, रामाचा दास हीच पदवी आहे, रामदास. म्हणून समर्थांसारख्या एवढ्या बलिष्ठ आणि अतिशय कर्तृत्ववान व्यक्तीने पण कुठलं बिरुद मिरवलं, रामदास नावाचं. मी कोणतरी आहे याच्यापेक्षा सुद्धा कोणाचा तरी आहे हे म्हणण्यामध्ये जास्ती सुख आहे असं जे गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं आहे. तसं मी बाकी काही असेन पण मी रामाचा आहे, मी गुरूंचा आहे असं म्हणण्यामध्ये एक प्रकारचं सिक्युअर्ड अंतःकरण राहतं. पण त्याच्याबरोबर दुसरी जबाबदारी पण येते की मी जर का रामाचा आहे असं म्हणत असेन तर रामाला शोभेल असं मला वागणं भाग आहे, त्याला आवडेल असं वागणं भाग आहे. म्हणून माझ्या अंतरंगाचा पालट मी माझ्या विवेकबुद्धीवर जितका करू शकेन तितका आहे, पण त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये पुढे नेण्याचं काम माझ्या शक्तीने होत नाही आहे, ते तूच तुझ्या शक्तीने कर असं आवाहन करण्यासाठी म्हणून देवाशी आमची जवळीक असण्याची आवश्यकता आहे. ती जवळीक ही अशा प्रकारे मनाला ईश्वरी भावात ठेवता 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 हळूहळू अंतरंग संवादाच्या दृष्टीने तो राम साह्य करत असतो. इतर वेळेला पण रामाचं साह्य त्याला हाक मारल्यावरच होतं अशातला भाग नाही आहे, ते करतोच आहे, त्याचं ते कर्तव्यच आहे. पण तसं करत असताना पण भक्ताची पण एक भूमिका आहे, त्याची एक जबाबदारी आहे की अंतरंग ईश्वराच्या चरणाशी जोडून ठेवणं.
पदी पैसोनी पदवी घ्यायचे याचा भक्तभूमिकेतला अर्थ हा आहे. आणि दुसरा अर्थ योगाच्या दृष्टीने पदी पैसोनी म्हणजे आत्मपदी पैसोनी, स्वपाशी राहून पदवी घ्यायची. कुठली? आत्माराम ही पदवी, जी मुळातच आहे. वस्तुतः सगळेजण तत्वस्वरूपच आहेत, पण त्याचा अनुभव नाही. त्याच्यासाठी म्हणून एका ठिकाणी स्थिरा बस आणि आत्मपदावर राहशील, ते त्याचं मूळ स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप रामाचं. म्हणून जो राम दशरथ का बेटा वही राम घटघट में लेटा. ज्या रामाला आम्ही दशरथाचा मुलगा म्हणून पाहतो आहोत, तोच आमच्यामध्ये पण विद्यमान आहे आणि आमचं मूळ स्वरूप तेच आहे. तिथे स्थिर राहा, त्याने तुला पदवी प्राप्त होईल ज्ञानाची, तत्वस्वरूपाची. ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव आहे. ते एकदा करून बघ. म्हणजे दरवेळेला हे कसं होईल याची शंका काढण्यापेक्षा ते करून बघायला जास्ती महत्त्व आहे. महाराजांनी जे म्हटलं की नाम घेताना मनात शंका काढू नये, त्याच्यातला भाग नाही. पण सगळ्या शंका संपल्यानंतर नाम घेईन असं न म्हणता ज्या काही शंका मनात येतात ते नाम घेता घेता याव्यात. अनुभवाला जास्ती महत्त्व आहे. केवळ बाजूला बसून कसं पाण्यात पोहता येईल याचा विचार करणं आणि स्वतःच उडी मारून प्रयत्न करणं, ह्याच्यामध्ये बाजूला कितीही थेअरी आम्ही पक्की करत नेली आणि मुख्य पाण्यामध्ये कधी उडी मारलीच नाही, तर त्या कितीही थेअरी केली, आमची अगदी पाठ असली तरी त्याला काही इम्पॉर्टन्स नाही. प्रत्यक्ष साधनेला लागल्यानंतर हे कळून येईल की थोडासा विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. लॉजिकली आम्हाला हे सगळं तत्त्वज्ञान पटल्यानंतर त्याच्यानंतर प्रत्यक्ष करत असताना जसं गणितामध्ये क्ष आम्ही मानलेला असतो की तो क्ष मुळात आम्हाला उत्तर काढायच्यासाठी म्हणून एक गृहीतक धरलेलं असतं, त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या किंवा या अध्यात्माच्या प्रांतामध्ये पण एक गृहीतक आहे आणि ते गृहीतक पण तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतांवर बसलेलं आहे. ते धरून त्याच्यावर विश्वास ठेवता ठेवता वाटचाल करायला पाहिजे. रामरसाची या चवी आनरस रुचिती केवी. एकदा का त्याची गोडी लागली अंतःकरणाला, शांततेची, ईश्वराच्या स्पर्शाची, की मग इतर रस तितके रुचत नाहीत. लोकमान्य टिळकांच्या जीवनातला तो प्रसंग स्वामींनी कोट केला होता की ज्यावेळेला गीता रहस्याचं सगळं ते काम करून मंडलेच्या तुरुंगामधून ते इथे आले आणि त्यांच्यासाठी म्हणून एका गायिकेचं गायन वगैरे आयोजित केलेलं होतं एका श्रीमंतांच्या घरी. आणि त्याच्यानंतर लोकमान्य फारसे इन्व्हॉल्ड नाही आहेत त्याच्यामध्ये असं त्यांना लक्षात आलं. तर ते म्हणाले की काय झालं, गाणं चांगलं झालं नाही का? तर ते मग गाणं छानच चाललं आहे, पण एवढे दिवस भगवंतांच्या मुखातून गीतेचं गायन ऐकल्यानंतर आता बाकीचं सगळं गायन फिकं वाटतं. म्हणून आतमध्ये सुख अनुभवण्याची ज्याची प्रवृत्ती वाढली त्याच्यामध्ये रामरस असं त्यांनी म्हटलंय. रामरसाची या चवी आनरस रुचिती केवी. म्हणजे बाकीच्या सगळ्या आवडी निघून जातात अशातला भाग नसून त्याचं जे कौतुक अंतःकरणाला असतं, चांगले चांगले उपभोग, चांगल्या चांगल्या प्रकारची मान्यता मिळणं, ह्याच्यामधून जे माणसाला स्वतःचं कौतुक करून घ्यायची सवय लागलेली असते ती हळूहळू किरकोळ आहे असं लक्षात येऊन जातं. की गिवन अ चॉईस तुम्ही काय कराल, तर गिवन अ चॉईस आम्ही शांतपणे बसू स्वपाशी. आणि हे सगळं अंतःकरणाचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते अशा प्रकारे योगाच्या साह्याने आणि भक्तीच्या साह्याने, रामरक्षामध्ये आपण जसं मगाशी बघितलं की श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामी, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामी, श्रीरामचंद्र चरणौ शरणम प्रपद्ये. ह्याच्यामध्ये ही कमिटमेंट आहे असं आम्ही करू रोज की अंतःकरणाच्या साह्याने, वाचेच्या साह्याने, शरीराच्या साह्याने ज्या ज्या काही कृती किंवा ज्या ज्या काही गोष्टी आमच्या हातून होत आहेत त्या रामस्मरणात होतील. कशाने ते स्मरण करू? रामनामाच्या साह्याने ते होईल. आणि असं होतं याला नक्की पुरावा काय, तर तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय की तुका म्हणे चाखोनी सांगे. हे मी असंच बोलाचालीचं कोणीतरी म्हटलं म्हणून सांगत नाही, चाखोनी सांगे, मी ती चव घेतलेली आहे असं महाराज म्हणतात. माझा अनुभव आहे अंगे, मी अनुभवाने सांगतो की असं होतं. म्हणून तसं होतं ह्याची गॅरंटी संत स्वतःच्या चरित्रांमधून आणि वाङ्मयामधून देत आहेत. उपराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठावठी. उपराट्या नाम म्हणजे राम असं त्याला म्हणायला सांगितलं तर त्याला ते म्हणवे ना त्याच्या एकूण पूर्वसंस्कारांमुळे, त्यामुळे तो उलटं म्हणतो. मरा म्हटलेलं सोपं जाईल असं तो मला म्हणतो. एकूण टेंडन्सीच अशी डेव्हलप झालेली आहे की कोणाचं चांगलं नाहीच, म्हणजे त्यामुळे मरा म्हटलं ठीक आहे तसं का होईना तसं म्हण. त्या उपराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठावटी. मग त्या वाल्या कोळ्याचं वाल्मिकीमधलं ट्रान्सफॉर्मेशन,
तर हे शिकवायचा भाग आहे की आमच्या टेंडन्सीज कुठलाही असल्या आणि आम्ही अध्यात्माला लायक नाही, गुरूंपाशी बघितल्यानंतर त्यांचं एकूण किती आणि आम्ही कसे असं म्हटल्यानंतर माणूस हतोत्साहित व्हायची शक्यता असते. असं न होता आम्ही कसंही असलो तरीसुद्धा हळूहळू ते ट्रान्सफॉर्मेशन शक्य आहे. हेच तर मानवी जन्माची विशेषता आहे की ज्या मनोभूमिकेतून किंवा ज्या गोष्टी घेऊन आम्ही जन्माला आलो त्या बदलून आम्हाला हवं तसं आयुष्य, चांगल्या अर्थाने हवं तसं आयुष्य आम्ही घडवू शकतो. म्हणून या सगळ्या मनुष्यजन्माचं सगळं जे कौतुक केलेलं आहे की हा दैवांना पण दुर्लभ आहे वगैरे, त्याचं कारण हेच आहे की आम्ही स्वतःला पशुत्वाकडून दैवी याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो याच जन्मामध्ये. आणि ते सांगण्यासाठी म्हणून हे सगळं संतचरित्र आहे. तुकाराम महाराजांनी याचं पुढे म्हटलं की तुका म्हणे चाखोनी सांगे माझं अनुभव आहे अंगे. हा अभंग आपण कीर्तीकडून ऐकू. म्हणता रामची होई रे, राम म्हणता
एक आश्वासन पण आहे महाराजांनी दिलेलं की असं केलंच तर रामाची होईच आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या चालीत आणि ज्या एकदम डेफिनेटली रामाची होई जसं ठसक्यात तिने म्हटलं की ॲक्च्युली असं होईल असं अनुभवाने तुकाराम महाराज सांगतायत. आणि तसं जरी असलं अशा प्रकारचं अध्यात्म आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे आत्मस्वरूप साधायचं आहे याच जन्मामध्ये असं जरी आम्हाला वाटत असलं तरी मध्ये मध्ये थोडंसं हुरूप देण्यासाठी काही गोष्टी करण्याची आवश्यकता असते. रोजच आमची साधना चाललेली आहे पण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू असं आम्ही दर गुरुपौर्णिमेला जसं ठरवतो तसं या निमित्ताने आमची जी काही भक्ती आहे आणि ती अजून चढती वाढती व्हावी त्यासाठी म्हणून आजच्यासारखा विशेष दिवस आहे. आता हा आपण 2 प्रहरी म्हणजे रामजन्म ज्या वेळेला झालेला आहे मध्यान्हीच्या वेळेला त्या वेळेला आपण आता आलेलो आहोत. थोडंसं पुढेच गेलं आहे ॲक्च्युली पण तर त्याचा आनंद व्यक्त करणं म्हणून माणूस म्हणजे नक्की काय याच्या अनेक डेफिनेशन्स आहेत. बघ ह्युमन इज अ सोशल ॲनिमल वगैरे तसं माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. त्याला उत्सव साजरे करायला आवडतात आणि त्याच्यामधून स्वतःचंच दिव्यत्व हे स्वतःला प्राप्त व्हावं अशी इच्छा करून केलेले हे रामनवमीसारखे उत्सव. तर त्या रामजन्माचा आनंद व्यक्त करणारं जे अतिशय प्रसिद्ध पद गीत रामायणामधलं रामजन्मला ग सखी रामजन्मला आणि त्याच्यामध्ये त्या रामजन्माचा आनंद पण आहे त्या शब्दांमध्ये पण आहे त्या चालीमध्ये पण आहे आणि बरोबर कधी म्हणतं अतिशय सौंदर्यपूर्ण आणि काव्य आहे की फार मी त्याच्यामध्ये डिटेल जात नाही पण कोणाकोणाला आनंद झाला तर या सगळ्या वातावरणामध्ये चैत्र महिन्यातल्या सगळी सृष्टी कोमेजलेली असते. त्याप्रमाणे या आतपामध्ये म्हणजे उन्हामध्ये कळ्या पण कोमेजलेल्या होत्या आणि अचानक काहीतरी झालं म्हणून त्या खुळ्या कळ्या काय झालं म्हणून उमलल्या आणि त्यावेळेला त्यांना वाऱ्याने सांगितलं मोठ्याने की राम जन्मला आणि त्या हसायला लागल्या म्हणजे फुलं उमलली. असं थोडक्यात फुलं उमलली ह्या 2 शब्दासाठी म्हणून कवी काय करू शकतो कमी किमया. ऐकूया आपण प्रत्यक्ष रामजन्माचा हा आनंद. राम जन्मला
रामांच्या जन्माचा हा आनंद या उत्सवाच्या निमित्ताने केवळ तो राम जन्मला ह्या आनंदोचित उद्गारामधून जसा व्यक्त होतो आणि तिथे भक्ती संपत नाही, तिथे सुरू होते. आता राम जन्मलेला आहे आणि त्या रामजन्मानंतर आता त्याचं संगोपन करणं हे आणि त्याला सर्व प्रकारे त्याची काळजी घेणं, त्याचा तोच मोठा होणार आहे. रामाला मोठं दुसरं कोणी करू शकत नाही, पण त्याच्यासाठी म्हणून जे जे उपचार करणं आहे त्या उपचारांमधून स्वतःचा भक्तिभाव व्यक्त करणं हे जसं कौशल्याचं, दशरथाचं, सर्व आजूबाजूच्या लोकांचं त्यांचं आवडीचं काम होतं, त्याप्रमाणे या गीताच्या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो रामाच्या अस्तित्वाचा भाव आमच्या अंतःकरणात जन्मलेला आहे, ऑलरेडी आहे, म्हणजे असं काही नाही की आजच तो जन्मलेला आहे, पण पुन्हा एका नव्या हुरूपाने, तर त्याच्या साह्याने आता पुढची वाटचाल व्हावी त्याच्यासाठी म्हणून भक्त अंतःकरण जे असतं ते केवळ देवाला नमस्कार करून थांबत नाही, तर त्याच्यानंतर देवाशी वेगवेगळ्या पद्धतीने संबंधित होऊन जाणं, वेगवेगळ्या भावांनी संबंधित होऊन जाणं. तर त्याप्रकारे आता हा लहान बाळ राम आहे, तर त्याच्यासाठी म्हणून उपचार काय आहेत, तर स्वामी माधवनाथांनी रचलेला जो पाळणा आहे, बाळा जो जो रे श्रीरामा साधूजन विश्रामा, त्याचे आम्ही दास आहोत. माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे, हे जे गोंदवलेकर महाराजांनी म्हटलंय. तर जे जे काही अशा प्रकारचे उपचार आहेत ते रामाला आवडतात म्हणून तर आहेत, पण त्याला आवश्यकता म्हणून नव्हे, तर मला आवश्यकता आहे की त्याच्याबरोबर राहायची. आणि या भावांच्या निमित्ताने आम्ही रामाबरोबर जास्ती काळ राहू म्हणून अशा प्रकारचे हे रचना जी स्वामी माधवनाथांनी लिहिली आहे त्याचं गायन होईल आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपेल. एक भाग आहे की अशा पद्धतीने उचंबळून आलेले भाव हे लगेच विरू न देता त्याच्यामध्ये रेंगाळण्यामध्ये मजा आहे. आवडता पदार्थ खाल्ल्यानंतर त्याची गोडी आठवत बसण्यामध्ये जास्ती मजा आहे प्रत्यक्ष चाखण्यामध्ये. तसं आवडतं जे ईश्वराचं अस्तित्व आहे ते अशा कार्यक्रमांच्या निमित्तामध्ये अंतःकरणामध्ये प्राधान्याने येतं. त्यावेळेला आम्ही सगळं काही विसरून केवळ त्या भावामध्ये असतो. पण जसं आम्ही पुन्हा व्यवहारात जातो तसं हळूहळू तो भाव ओसरत जातो, तो थोडा जास्ती काळ रेंगाळेल याच्यासाठी म्हणून शांतपणे त्या भावामध्ये राहायचं. अशा प्रकारचं अंतःकरणाला शिकवण. राम या शब्दाचाच अर्थ ज्यामध्ये मुनी लोक रमतात, तसं आमचं अंतःकरण पण त्याच्या अस्तित्वामध्ये रमावं असं मागणं त्याच्या चरणी मागून ह्या गायनाने या कार्यक्रमाची आपण सांगता करू. हरिओम. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, श्रीरामा साधू जन विश्रामा, बाळा जो जो रे, जन्माच्या जन्माला अयोध्येसी
ऋषिजन उद्धरणा त्वा केले पाळुनी पितृवचन रावण इंद्रजिता मारुनी राक्षस कुळ निर्दळणा बाळा जो जो रे बाळा जो जो रे एक पत्नीव्रती वीर खरा जन्मला सीतातारा येऊनी अवनीवरी गंभीरा केले विश्वोद्धारा बाळा जो जो रे बाळा जो जो रे माधव चरणीचा किंकरा प्रार्थित वारंवार मानस मंदिरी येऊनिया करिवो जीर्णोद्धारा बाळा जो जो रे बाळा जो जो रे श्रीरामा साधू जन विश्रामा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे एकतर अंगाई असा प्रकार आहे की त्याला गोडबीड आवाज नसला तरी सुद्धा आईच्या प्रेमापोटी ती गोड लागते, कोणीही म्हटलं तरी. म्हणजे त्यात स्वामी माधवनाथांचे शब्द आणि त्यात असं छान आवाज असणं म्हणजे ते स्वीटनेस ओव्हरलोडेड म्हणतात तसं सर्व प्रकारे छान. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.